एका बाजूला श्रीमंतीचा अथांग थाट, रोषणाईने नटलेला आलिशान लग्न मंडप आणि सुप्रसिद्ध नवरदेव लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झालेला असतो. नातेवाईकांच्या गराड्यात आणि अत्तर गुलाबाच्या सुवासात प्रत्येकजण आनंदाने न्हाऊन निघालेला असतो. पण अचानक या चालत्या लग्नात असा काही थरार घडतो की तिथली शांतता एका क्षणात भंग पावते. एका केटरिंगच्या वेटरने, ज्याचे कपडे फाटलेले असतात आणि पायात साधी चप्पलही नसते, तो कसलाही विचार न करता थेट स्टेजवरती धाव घेतो. तिथल्या सुरक्षा रक्षकांना चकवा देत तो नवरदेवाची कॉलर पकडतो आणि त्याला सर्वांसमोर स्टेजवरून खाली ओढतो. लग्न मंडपात एकच हल्लकल्लोळ माजतो. उपस्थित असलेले श्रीमंत पाहुणे ओरडू लागतात आणि त्या भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या वेटरला पोलिसात देण्याची भाषा करू लागतात. पण तिथे उपस्थित असलेल्या कोणालाच माहीत नसतं की हा वेटर दुसरा कोणी नसून त्या नवरीचा सख्खा मामा विनायक होता. एका मामाला स्वतःच्या भाचीच्या लग्नात वेटर बनून काय यावं लागलं आणि त्याने ऐन लग्नाच्या मुहूर्तावर नवरदेवाला स्टेजवरून खाली का खेचलं, यामागची कहाणी अतिशय वेदनादायी आणि डोळ्यात पाणी आणणारी आहे. विनायक हा अत्यंत गरीब माणूस होता. दिवसभर पडेल ते काम करून आणि मजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करायचा. त्याची एक सख्खी बहीण होती, सुमित्रा, जिचं लग्न खूप मोठ्या श्रीमंत घरात झालं होतं. पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या घमेंडीत सुमित्रा आपल्या या गरीब भावाला पूर्णपणे विसरून गेली होती. जेव्हा सुमित्राच्या मुलीचं म्हणजे विनायकच्या भाचीचं लग्न ठरलं, तेव्हा सुमित्राने संपूर्ण गावाला मोठ्या अभिमानाने आमंत्रण दिलं. मात्र आपल्या सख्ख्या भावाला साधं बोलावणं देखील धाडलं नाही. तिला मनात कुठेतरी भीती होती की फाटके कपडे घालून तिचा हा गरीब भाऊ लग्नात आला तर तिच्या श्रीमंत सासरच्या लोकांसमोर आणि समाजात तिची अब्रू जाईल. बहिणीने पाठ फिरवली तरी विनायकच्या मनात भाचीबद्दल प्रचंड अपार प्रेम होतं, कारण ती लहान असताना त्याच्या अंगाखांद्यावर खेळली होती. भाचीच्या लग्नात मामा म्हणून अक्षता टाकायला मिळालं नाही तरी चालेल, पण तिच्या लग्नात हातभार लावायला आपण नक्कीच गेलं पाहिजे, असं ठरवून विनायकने आपला स्वाभिमान बाजूला ठेवला. विनायक त्याचं आलिशान मॅरेज हॉलमध्ये पोहोचला आणि तिथे त्याने केटरिंगच्या मॅनेजरकडे हात जोडून वेटरचं काम मागितलं. डोक्यावर टोपी आणि अंगावर वेटरचा पोशाख घालून विनायक लोकांची उष्टी ताटे उचलू लागला, पाण्याचे ग्लास देऊ लागला. त्याची बहीण सुमित्रा तिथून 2-3दा बाजूने गेली, पण उष्ट्या प्लेट उचलणाऱ्या त्या वेटरकडे तिने साधं पाहिलं देखील नाही. विनायक मात्र लांबूनच आपली भाची नवरीच्या पोशाखात किती सुंदर दिसते हे पाहून मनोमन सुखावत होता आणि डोळ्यात पाणी आणून तिच्या सुखी संसारासाठी देवाकडे प्रार्थना करत होता. लग्न घटिका जवळ आली आणि नवरदेव मोठ्या दिमाखात आपल्या मित्रासह हॉलमध्ये दाखल झाला. सर्वजण टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करत होते आणि विनायक बाजूला पाण्याच्या ग्लासाचा ट्रे घेऊन उभा होता. पण जशी विनायकची नजर त्या नवरदेवाच्या चेहऱ्यावरती पडली तसा त्याच्या हातातील पाण्याचा ट्रे खाली पडला. ग्लासाचे तुकडे तुकडे झाले. विनायकच्या डोळ्यासमोर 3 वर्षापूर्वीची एक भयानक आणि काळजाचा थरकाप उडवणारी रात्र उभी राहिली. विनायक ज्या कंपनीत रात्री रखवालदार म्हणून काम करायचा, तिथे याच नवरदेवाने आपल्या श्रीमंत मित्रासह एका असहाय्य गरीब मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्या रात्री विनायकने आपल्या प्राणाची बाजी लावून त्या मुलीला वाचवलं आणि या नराधमाला पोलिसांच्या हवाली केलं होतं. पण हा नवरदेव एका मोठ्या राजकारण्याचा मुलगा असल्यानं पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर सहज सुटला होता. तो एक नंबरचा गुन्हेगार, व्यसनी आणि निष्पाप मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा नराधम होता. हाच नराधम आता आपल्या निष्पाप भागचे आयुष्य उद्ध्वस्त करायला आला आहे. हे समजताच विनायकचे रक्ताचे पाणी झाले. तो विसरला की तो तिथे एक साधा वेटर आहे आणि त्याने थेट स्टेजवरती झडप घातली. त्याने नवरदेवाला स्टेजवरून खाली ओढले. सुमित्रा रागाने लालबुंद झाली आणि तिने विनायकच्या कानाखाली लगावली. तिने त्याला भिकारी म्हणत पैशासाठी लग्न मोडायला आल्याचा आळ घेतला. पण विनायकने रडत रडत आपल्या खिशातून त्या नवरदेवाच्या जुन्या पोलीस केसचे आणि अटकेचे पेपर काढले, जे पुरावा म्हणून तो नेहमी आपल्यासोबत ठेवायचा, आणि ते सर्वांसमोर फेकले. जेव्हा त्या कागदपत्रामधील काळे सत्य सर्वांसमोर आले तेव्हा नवरीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने त्याच क्षणी ते लग्न मोडलं आणि त्या नराधमाला तिथून हाकलून दिलं. सुमित्रा तेथे सुन्न होऊन खाली बसली. ज्या भावाला ती गरीब म्हणून लग्नात बोलवायला लाजत होती, ज्या भावावरती तिने सर्वांसमोर हात उचलला, त्याच भावाने वेटर बनवून तिच्या मुलीची अब्रू आणि संपूर्ण आयुष्य वाचवलं होतं. सुमित्राला आपल्या श्रीमंतीच्या घमेंडीचा प्रचंड पश्चाताप झाला आणि ती रडत रडत विनायकच्या पाया पडली.
पैशाच्या पलीकडे जाऊन एक गरीब मामाने केवळ आपल्या प्रेमापोटी आणि कर्तव्यपोटी इतका मोठा त्याग केला होता. माणसाची श्रीमंती त्याच्या पैशावर नाही तर त्याच्या मनावर आणि नात्यावरती ठरते. हाच मोलाचा संदेश ही कथा आपल्याला देऊन जाते.